मित्रांनो तर घरी आलोय. तर ही आमची आई काय म्हणते आई? काय? अरे बाबा सकाळी वाट बघते मी. आज यायचंय. मित्रांनो तर त्र्यंबकेश्वर मंदिराचं दर्शन करायला आलाय हा आपला. मित्रांनो तर हे लाईन पाहता येते. इथं 200 रुपये देऊन आपण लाईननी लागून येऊ शकतो आणि इथं येऊन मिळतं. म्हणजे जे 20 मिनिटं तरी त्यांना लाईनला थांबायला लागतं. जे मित्रांनो तर दुपारचं म्हणजे नाश्ताच करतोय. तर भाऊंनी भजी आणि भाऊंच्या घरनं बटाट्याची भाजी आणि पुऱ्या दिलेल्या आहेत. तर मित्रांनो तर आता शिरूरमध्ये पोचलोय मी. आता इथनं जवळपास 50 किलोमीटर राहिले. तिथे एक ॲक्सिडेंट झाला आहे. काय झालं, एक स्पॉट अपघाती आहे. त्यांनी एक इथलं लोकल लेडीज होती, त्यांना उडवलं. म्हणजे सुखरूप घरी पोचलाय भाऊ. कसा वाटला तुला शिरूर? मला तर चांगलं वाटलं बाबा. तुला कसं वाटलं? लय शिव्या देत असतो माझ्या नावाने. पाहू शकता आमचं घर. आणि फायनली मी घरी येतोय, घरी पोचतोय. बघ फटाकडा दिसतोय का? कसलाय? अरे कशा फटाकडा लावल्यात भाऊ? काय आई लय मला मनातल्या मनात शिव्या देत होती. नाही तोंडावर बी देत होती. काय म्हणते आई? दर ती काढ हेल्मेट. मित्रांनो काय कॅमेरा लवकर आलं गत वाटतंय. आमची आई म्हणती बिनलाजा. काय म्हणते आई? गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. काल आपण नाशिकमध्ये इथं थांबलो होतो. जोजो भाऊ आहे त्यांच्या घरी थांबलो होतो. तर ते म्हणतात की बॅग इथंच राहू दे, त्र्यंबकेश्वरचं दर्शन करून आल्यावर बॅग घेऊन जातो. बॅग इथंच ठेवतोय आणि निघतोय. तर चला, त्यांच्या एक हिमालयन आहे आणि आपली गाडी. असं जातोय, लाईटी वगैरे बंद करतो. चलो, इथं गाडी लावली होती रात्री. मित्रांनो जोजो भाऊ आलाय त्याची गाडी घेऊन. हिमालयन आता 400 आहे. तर चॉईस नंबर आहे 10. तर इकडं सगळे किड बॅग वगैरे हे सगळे टूल बॉक्स वगैरे सगळे एक नंबर गाडी हो. जेरी कॅन वगैरे सगळं सेटअप केलेलं आहे. हे फक्त बॅग अडकवायच्या आणि निघायचं, सामान भरायचं. तर भाऊ येतोय आपल्या बरोबर त्र्यंबकेश्वरला. तर चला. आणि भाऊचा हा पुतण्या आहे. काय नाव रे तुझं? यशोदीप. तर चला जाऊया आपण. मित्रांनो तर घरी जाण्या अगोदर त्र्यंबकेश्वर मंदिराचं दर्शन घ्यायचं होतं मला. तर त्यासाठी आपला जोजो भाऊ म्हणून आहे, त्याचं नाव चांगलं एकदम सुंदर, त्याला प्रेमाने जोजो म्हणतात. तर त्याच्याबरोबर चाललंय. भाऊ एक नंबर गाडी आहे भाऊ. कसला खतरनाक घोडा दिसते. चालते पण एवढी स्मूथ ना त्याची. आपण एक ट्राय मारतो, राईड मारतो त्याच्यावर. चला भेटतोय त्र्यंबकेश्वरला गेलो. तिथनं आपण अंजलिका तिथं पण जाऊया. तिथं हनुमानजीचा जन्म झाला असं ठिकाण. तर त्र्यंबकेश्वरच्या अलीकडंच आहे. ते बघूया. त्याचं अगोदर यायच्या अगोदर इतिहास वगैरे पाहिला पाहिजे होता. मी अचानक आलो त्र्यंबकेश्वरला यायचं होतं. तर हा भाऊ आपला नाशिकमधला आहे, रायडिंग क्लब स्वतः चालवतो. ते मला फिरवतोय आता. चलो बॅग पिक त्याच्या घरीच आहे सगळ्या. पर्वतावर मी आता पुढच्या आठवड्यात किंवा 2 आठवड्याने इकडे येईल हरिहरगड हरिश्चंद्रगडला. त्यावेळेस कॅम्पिंग करायलाच येईल एक 7-8 दिवसासाठी. त्यावेळेसच पाहूया. आता कॅन्सल करतोय कारण घरी पण जायचं आहे. आणि मेन म्हणजे कॅमेरा ठेवू म्हणता येते. आणि कॅमेरा ठेवणारा तो माणूस अजून यायला वेळ आहे. मग ते इथं थांबण्यापेक्षा म्हणतात त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेऊन जाऊया आपण. मित्रांनो तर त्र्यंबकेश्वरमध्ये एंटर केलंय, त्र्यंबक गावात. तर चला, इथनं मंदिर काय फार तर हार्डली 300 मीटरवर आहे. एक नंबर पर्वत रांग आहे सह्याद्रीची.
नाथखोळा. आणि नाशिकमध्ये आता कळलं की एक नंबर भाऊ सगळे म्हणजे फेमस किल्ले आहेत जिथं लय हेवी ट्रॅकिंग होती ते सगळे नाशिकमध्येच आहे. तर चला आता दर्शन घेऊया. गर्दी कमी असावं अशी इच्छा आहे, म्हणजे जर अर्ध्या तासातच दर्शन होईल अशा हिशोबाने मग आपण जाऊया. बसती गाडी. ओके, पाहू शकता इथं श्री त्र्यंबकेश्वर टेम्पल, लक्ष्मीनारायण चौक. ओके, कुलूप आहे. तर हे गेट आहे ना, हे ओपन होतं. तर त्या भाऊनी आपल्या ह्याची गाडी बसत नव्हती, हँडल हिमालयन भाऊची, त्यामुळं ओपन केलं होतं. मित्रांनो फायनली त्र्यंबकेश्वर मंदिरापाशी आलेलो आहे. तर ते दिसतंय ते मंदिर आहे, पण इथं कॅमेरा अलाउड नाही आहे. तर भाऊच्या ह्याच्यात हेल्मेट नाही बसणार, फक्त कॅमेरा टाकतो, हेल्मेट वरतीच अडकवतो. मित्रांनो तो त्र्यंबकेश्वर मंदिराचं दर्शन करायला आलाय हा आपला भाऊ यश आहे. तर यशला घेऊन आलोय, जे दादा होते त्यांचा पुतण्याच आहे ना, तर त्याच्याबरोबर आलोय. तर चला जाऊया. तिकडं चप्पल स्टँड आहे, तिथं चप्पल ठेवली आणि इथनं आता एंट्रन्स आहे. गर्दी एकदम कमी दिसतीये, अर्धा तासाचं दर्शन दिसते. चला इथनं सरळ जायचंय. चलो यश, हे पाहू शकताय शिवलिंग, एक नंबर भाऊ. मी आता ही माझी दुसरी का तिसरी वेळ, 2च कंपार्टमेंट मध्ये गर्दी आहे फक्त. मित्रांनो तर आपल्या नाशिकमध्ये शिर्डीमध्ये ही सुविधा भारी आहे की लाईन मध्ये थांबला असलं, लाईनला टाइम असला की बसायची सुविधा आहे. बाकीकडे बाहेर राज्यात कुठे गेलं ना तर बसण्याची सुविधा नाहीये, काही नाहीये. आपल्याला कंटिन्यू उभं राहायला लागतंय. कुठल्याच ज्योतिर्लिंगाला नाहीये, पण इथं ह्याला चांगली सुविधा आहे नाशिकला, असं लाईन मध्ये बसायची. असे प्रत्येक हॉलमध्ये जिथं लाईन लागते तिथं लाईव्ह दर्शनसाठी टीव्ही लावलेले. पाहू शकताय पूजा चाललोय शिवलिंगाची, इथं सर्व दिसतंय इथं आतमध्ये काय चाललंय ते. लाईन तशी 1 तासभर लागला असं दर्शनाला वाटतंय. हा एक हॉल आहे, त्या पुढचा एक हॉल आहे, 2 झाले कंपार्टमेंट की मग लाईन नाही सरळ. मित्रांनो तर हे लाईन पाहता येते, इथं 200 रुपये देऊन आपण लाईननी लागून येऊ शकतो आणि इथं येऊन मिळतं. म्हणजे जे 20 मिनिटं तरी त्यांना लाईनला थांबायला लागतं, जे 200 रुपये देऊन येतात. आपण जवळपास 1.5 तास झालं लाईनमध्ये थांबलेलो आहे. आता आलंय आपलं मंदिर, म्हणजे बेसिकली जो हे आपले रांग आहे ते, त्याचा हॉल वेगळा आहे आणि इकडं मंदिर वेगळं आहे. हर हर महादेव मित्रांनो. तर फायनली आपली जी ट्रिप होती प्रयागराज, वैष्णवदेवी आणि केदारकंठा, ही ट्रिप संपली आणि आजचा शेवटचा स्टॉप होता माझा ह्या ट्रिपचा नाशिक. तर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगाचे दर्शन करून मी आता फायनली आज घरी पोचतोय संध्याकाळी. तर इथनं 230 किलोमीटरचा प्रवास करून मी घरी पोचल, म्हणजे टोटल आपले 8000 किलोमीटर ह्या ट्रिपमध्ये पूर्ण होतील. तर खूप भारी वाटतंय. त्र्यंबकेश्वर मंदिराचं दर्शन करा. आज तारीख किती आहे? 5 तारीख आहे. 5 तारखेला 5/3/2025. तर मला 2 तास वेळ लागला लाईनीत थांबून दर्शन करायला. हा आपला मित्र आहे, ह्याच्या बरोबर आलो होतो मी दर्शन करायसाठी. तर एक नंबर मंदिर आहे. चला इथं फोटो वगैरे काढूया आणि निघूया. तर सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा, बोला हर हर महादेव. चला बाय बाय मित्रांनो. तर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन झालेले आहे आता. तर लाईनला जवळपास 2 तास वेळ लागला. कुठे गेला? तर भाऊ तिथं एकाचा फोटो काढतोय. तर चला निघतोय आता. इथं मला इथंच 12 वाजतील, घरी पोचायला किती वेळ लागेल काय माहित नाही. आणि एक नंबर मंदिर आहे भाऊ, एक नंबर दर्शन झालं. तसं 2 तासापेक्षा जास्त वेळ लागला पण दर्शनाला. चलते आता. इथं 2-4 फोटो काढून निघू मित्रांनो. तर फायनली दर्शन वगैरे घेऊन निघालोय आता.
आत्ताच इथं 11:30 वाजले ना, किती वाजले रे यश? 11 वाजले. तर आपल्याला जायला आता 1 तास लागल तिथनं बॅग घेऊन. म्हणजे मला 12:30 वाजतील जायला आणि मला 5 तासाची ड्रायव्हिंग आहे. म्हणजे जवळपास 7 वाजतील मला, 7 नाही तर 6 वाजतील पोचायला. तर बघूया आता, निघू हरी म्हणजे फास्ट मध्येच जाणार आहे आता, कुठं थांबायचं नाही विषय जास्त. चलो मित्रांनो, तर ही मेन एंट्रन्स आहे. मेन म्हणजे इथनं एक्झिट होती आणि इथं पण फोटो काढतात, उत्तर द्वार म्हणून आहे. इथनं आत जायला परमिशन नाही आहे, इथनं फक्त एक्झिट होती आणि आत जायची परमिशन तिकडून आहे. इथं एक फोटो काढू. लय त्रास झाला माझ्यामुळं तुम्हाला. आणि काय गाडी उचलली कस काय? नो पार्किंग आहे ना इथं. हां मग काय नाही सांगितलं. हां उचलली होती. तर हे भाऊ होते त्यामुळं काय नाही झालं, तर गाडी घेऊन चालले होते. ओके घेऊन आलोय आता. तर भाऊ घेऊन आले तिकडं एक हॉटेल आहे, त्रिंबक रोड पासून अलीकडे 5 किलोमीटर, 5 नाही किती 5 किलोमीटर. तर एकदम निवांत असं निसर्गरम्य ठिकाणी हॉटेल आहे. सगळीकडं चारी बाजून डोंगर वगैरे, बाजूने नदी वाहती. एकदम ठिकाणी इथं आता नाश्ता करतो आणि मग आपल्या बॅग घेऊन गायच्या दिशेने निघायचे. या बाजूला नदी. हां मित्रांनो, तर दुपारचं म्हणजे नाश्ताच करतोय. तर भाऊंनी भजी आणि भाऊंच्या घरनं बटाट्याची भाजी आणि पुऱ्या दिलेल्या आहेत. तर चला नाश्ता करतोय आता आणि हे खाऊन आपल्या घराकडे निघायचे. चलो. दिसायलाच बिश दिसती गाडी. जबर गाडी, लुक एकदम खतरनाक आहे. त्यात ते सगळं हे लावलंय ना ॲक्सेसरीज, त्यामुळे एकदम जबराट दिसते. ओके मित्रांनो, तर फायनली दादाला बाय म्हणून जायचा वेळ आलाय आता. दादापाशी काल रात्री आणि आजचा दुपारपर्यंतचा वेळ खूप मस्त गेला. भाऊंनी खूप सहकार्य केलं. काल रात्रीचं जेवण आज म्हणजे मला इथं आल्यापासून काही खर्चच नाही झालेला. भाऊंनी सगळं म्हणजे राहण्यापासून खाण्यापासून सगळी व्यवस्था केली. भाऊ तुमचं धन्यवाद मनापासून. धन्यवाद. काही नाही, हे रायडिंग कम्युनिटीमध्ये रायडिंग ब्रदरहुड जे म्हणतो ना, ते आम्ही जपतो, बाकी काहीच नाही. रायडर बाय बाय. रायडर बाय बाय. सगळ्यांनी सपोर्ट करा, यांचं चॅनलला बघा आणि खूप सपोर्ट करा. लाईक सबस्क्राईब करा. हीच मनापासून म्हणजे त्यांना आज सपोर्ट आहे आपल्याकडून, असं मला वाटतं. आम्ही माझ्याकडून जेवढं करता आलं तेवढं केलं. आता तुमच्याकडनं काय करता येईल तुम्ही करा. ओके चला मित्रांनो, तर आता निघतोय. आता इथनं मॅप लावतो, किती वेळ लागतोय जायला ते पाहूया आपण. त्यांचा एक पुतण्या आणि एक भाचा आहे. तर खूप चांगली पोरं आहेत. यश माझ्याबरोबर त्र्यंबकेश्वरला आला होता. तर आता निघतोय. याचा पेपर होता. कुठला पेपर होता रे? आज मॅथचा पेपर होता. मॅथचा पेपर होता. ते 10वीला आहेत दोघं. चलो बाय बाय. बाय बाय. चला दादा. सेफ राईड. ओके थँक्यू. चला. ओके हो चालतंय. पेट्रोल पंप पेट्रोल टाकाय आलोय नाशिकमध्ये. आपल्या ह्या ट्रिपचं शेवटचं पेट्रोल टाकतोय. आज भांडणं चाललेत काहीतरी. कोण आहे इधर? कोण आहे? कोणच दिसत नाही मित्रांनो. तर हे बघा कसे 4 जण एका गाडीवर चाललेत. दिसतंय तुम्ही का रे? बसाय जागा नाही का? हा चालू आहे चला. MH बॅकपॅकर. ओके चला मित्रांनो, पाहू शकताय चौक बसाय जागा नाही म्हणून चौथा तसा बसलाय, उभा राहिलाय. मित्रांनो, तर नाशिकमधनं निघाल्यापासून 100 किलोमीटर अंतर झालंय जवळपास. 100च्या आतच असेल. तर हा खिंडीसारखा पोझिशन लागलाय.
2 डोंगर आहे त्यामधनं रोड आहे. ही एक आहे, अजून एक पुढे आहे. कारण मी मागच्या वेळेस ऑल इंडिया टूर करताना ह्या रोडनीच आलो होतो येताना, त्यामुळे मला माहिती इथे एक आहे ना अजून एक पुढे एक आहे. त्यावेळेस मी इथं बसून एक व्हिडिओ एडिट केला होता आणि गाडीला आराम दिला होता. चलो मित्रांनो, तो सतरच पितोय. चला 10 मिनिटं थांबून निघतोय मी. शिकवायला कुठलं गाव आहे बाबा? गावाचं नाव काय? गावाचं नाव काय? गावाचं नाव काय? घारगाव. घारगावमध्ये थांबलोय आता. इथं आळेफाटाजवळ आहे ना? 18 किलोमीटर. 18 किलोमीटर का? दे एक रस. कितीला आहे? 20ला आहे. हा. पोम 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 पोम. गौ माता गिरगाई. लेफ्ट घेतलाय आता. शिरूरच्या दिशेने चाललोय. शिरूर. ओके चलो मित्रांनो, तो शिरूरमध्ये पोहोचलोय आता. हायवेनी जायचे आता. 7.5 किलोमीटर हायवेनी असं जायचे, परत इकडं जायचे. चलो नावरा पारगावच्या दिशेने जायचे आता. पहिले तर हा नगर पुणे हायवे लागलोय आता. तिथनं 7 किलोमीटर जायचे, मग तिकडून सातारा रोडला भेटायचे. ओके मित्रांनो, तो ॲक्सिडेंट झाला इथं. स्कोडा फॅबिया. आता मी शिरूरमध्ये आहे मित्रांनो. तर आता शिरूरमध्ये पोचलोय मी. आता इथनं जवळपास 50 किलोमीटर राहिले. इथे एक ॲक्सिडेंट झाला आहे. काय झालं, एक स्कोडा फॅबिया आहे, त्याने एक इथलं लोकल लेडीज होती, त्यांना उडवलं. म्हणजे जास्त मेजर लागलं नाही आहे, पाय वगैरे मुळगळ आहे आणि ही गर्दी त्यासाठी जमलेली आहे सगळी. आता आपल्याला काय, आपल्याला तर जायचं आहे. पाहिलं त्या लेडीजला लागलं नाही आहे जास्त, किरकोळ पाय मुळगळगत झाला आहे. नंतर त्याचं काय ते सेटलमेंट चालली, ते लोकल माणसं जमा झालेत. आता काय होते काय माहिती. तर चला आपण जाऊया. चला, काय म्हणताल मित्रांनो? कुठला आहे तुम्ही? नाही नाही चालूच आहे. काय सीन काय झाला इथं? ॲक्सिडेंट झाला. कसं काय? लागलं नाही ना त्या लेडीजला? तर चला मित्रांनो, बाय बाय. असे ॲक्सिडेंट होतच राहतात. नाव काय माझं? MH बॅकपॅकर, नाही तर स्वप्नील देवडे बनवून घेतो पाटील. चला बाय बाय. राम 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 राम. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा मित्रांनो. तर आता कानिकनाथ चौकात आलोय. तिथनं आपल्या सुप्याकडे जायला रोड फुटतो. ह्याच्यातनं पुन्हा नगर हायवेवरनं सुपेकडे जायला हे मंदिर आहे. हे मंदिर आलं की समजून जायचं की आपल्याला जायचे. तिथनं आता जवळपास 50 किलोमीटर राहिले. तर 50 किलोमीटर जायचे. आता आपल्याला 7 वाजतील. काय ते नाश्ता करावं म्हणते. वडापाव खावा, लई दिवस झाला वडापाव नाही खाल्ला, तर वडापाव खाऊन बघू. चलो मित्रांनो, तर बऱ्याच दिवसांनी वडापाव खाते आपल्या इथला महाराष्ट्रात. मी राजस्थानमध्ये एकदा ट्राय केला होता, बाकीकडे भेटला नाही. काल गुजरातमध्ये पण होता काल, पण काही खाल्लं नाही मी. आता खातोय, बघूया कसं लागतंय. मित्रांनो, तर शिरूरच्या पुढे आल्यावर कर्डे म्हणून गाव होतं. तो नाश्ता केला, एक वडापाव खाल्ला, चांगला लागला म्हणून दुसरा अजून एक खाल्ला. माझा तसा प्लॅन मिसळ खायचा होता, पण तो आपला जो भाऊनी सगळा नाश्ता वगैरे चालला पाहिजे. मी जर गुरुद्वाऱ्यात खात आपला असतो तर माझा वेगळा प्लॅन होता. म्हणजे सकाळचा दुपारी मिसळ पाव असं वेगळं, म्हणजे अगोदर माझ्या मनात प्लॅनिंग होतं. पण त्यांनी थांबवलं, त्यांनीच दुपारच्या जेवणापर्यंत हे केलं. त्यामुळं चला आता 7 वाजता पोचतोय. 47 किलोमीटर राहिले मित्रांनो. तर सनसेट व्हायला लागला आहे. काय भारी व्ह्यू येतोय ना. आता 30 किलोमीटर राहिले फक्त सुपा इथनं.
आणि काय काय शेती पण एकदम काळी ढोन इतकी मस्त दिसतंय ना व्ह्यू नाथखोळा रोडचा व्ह्यू. मित्रांनो तर चौफुल्याला पोचलोय आता. चौफुला एकदम टकाटक झालाय भाऊ. चौफुला असल्यागत वाटाना पण कसला जबराट रोड झालाय हा. जो आपला तुम्ही पाहिलं नगर हायवे पासून रोड आलाय ना इकडं चौफुल्यापर्यंत तो एकदम टकाटक झालाय. इथनं आता सुपा 13 किलोमीटर राहिलं फक्त. आपण चौफुल्याचा ब्रिज क्रॉस केलाय आता. चलो चलते. दुकानाच्या इथं पण कोण नाही आहे इथं. आधी बघूया. फोन आला मला आता. फोन आलता पण उचलला नाही. ओके इथं लगेच दुसरं दुकान पण आहे आपलं इथं स्टँडवर. का आदित्य डॉन. का रे आदित्य डॉन. खा 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 मला नको. आदित्य कोण खातोय आमचा. का आदित्य नाही खा का खातील की आपण. तुमचा प्लॅन होता आशिष भाई आदर डॉन आहे. मित्रांनो फायनली सुखरूप घरी पोचलाय भाऊ. कसा वाटला तुला फिरून. मला तर चांगलं वाटलं बाबा. तुला कसं वाटलं. लय शिव्या देत असतो माझ्या नावाने म्हणून नाही काय म्हटला. हा पोचला का घरी. पोचलो की अजून घरी जायचं. हा बा पोचला का त्यो. लय शिव्या दिल्या ना मला. का रे आद्या. मित्रांनो तर फायनली घराजवळ पोचलोय आता. सुप्यापासून 10 किलोमीटर कुरुळी गाव आहे तिथं घर आहे आमचं. पुढं चालला आहे तो माझा भाऊच आहे. दुकानं होता तुम्ही पाहतालच व्हिडिओमध्ये. वडील बी दुकानात होते सगळे येतात. त्यांनी फटाकडं बिटाकडं आणल्यात. पण माझं म्हणणं आहे की नाही वाजवू नका काही. ज्यावेळेस मी सिंगापूरवर माघार येईल त्यावेळेस वाजवा. ओके का रे. मित्रांनो तर घरी पोचलोय आता. पाहू शकता हे घर काम चालू होतं घराचं. किती झालंय काय माहिती. रिनिवेशनचं काम चालू होतं जरा. काय म्हणतो आशिष भैया. अरे कुठे गेला यश. मित्रांनो तर घरी आलोय. तर ही आमची आई. काय म्हणते आई. काय. अरे बाबा सकाळ वाट बघते मी. आज यायचंय. दर कॅमेरा पकड बाया. चल येऊ का. येतोय घरी पोचतोय. बघ फटाकडा लावलाय काय नाही. फुसका बारीक आहे. दिसतोय का कसलाही. अरे कशा फटाकडा लावल्यात भाऊ.
भाऊ मागच्या वेळेस सारखं रिॲक्शन झालं. फटाकडा कशाला लावला भाऊ? फटाकडा कशाला लावला म्हणजे लावाय नका. लय डिरिंग करतोय का तू. नको नको म्हणलं तरी ऐका नाही मग फटाकडा लावला. चल काय तशी फटाकड्याची गरज नव्हती तर का आई हा. आई आमची काय आईलाही मला मनातल्या मनात शिव्या देत होती. नाही तोंडावर बी देत होती. काय म्हणते आई? धर ती काढ हेल्मेट. मित्रांनो काय कॅमेरा दिसत नाही. बंद झालं ते. आई काय म्हणते होय काय? मला नको काही बोलायला. आई काय बोल की आई. बोल. कसं वाटतंय? कसं वाटतंय? बरं झालं आला बाबा. लवकर बोलावते. लवकर ये लवकर ये. आबा काय म्हणतात? हो बाबा. आणि तो चला मित्रांनो बाय बाय. कसं वाटतं तुला घरी येऊन? चांगलं वाटलं मला. मला काय लवकर आले का वाटतंय. लवकर आले का वाटतंय. आमची आई म्हणती बिनलाजा. काय म्हणते आई? हा लवकर आला वाटतं. बाकी सामान कुठे? दिवाणांची का सुट्ट करून ठेवलंय? मित्रांनो तर फायनली घरी पोचलोय. आता ह्या ब्लॉग साठी एवढंच आहे. चला बाय बाय. उद्या तुम्हाला दाखवतो घरी आल्यावर. घर कसं आहे आमचं तुम्हाला उद्या दाखवतो. चला बाय बाय.